तर प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांचं पथक आता दाखल झालेलं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर या गाडीमध्ये आहे ते मध्य सेंटरला आहे ते बसलेलं आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक जुना राजवाडा या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे आणि कोल्हापूर पोलीस आता त्याला अटकेची कारवाई आहे ती या ठिकाणी करणार आहेत। या ठिकाणी अगदी पोलीस ठाण्याच्या आवारापर्यंत गाडी नेण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी पोलिसांचा दिसून येतो। या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर ह्या फ्रेममध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर आणि त्याचा परीक्षित नावाचा साथीदार या दोघांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेऊन आणल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते। खरं तर गेल्या महिनाभरापासून प्रशांत कोरटकर फरार होता आणि त्याला शोधायसाठी पोलिसांची पथकं रवाना झाली होती। काय बोलायचंय काय कोरटकर, काय बोलायचंय, काय सांगायचंय काय? पोलिसांच्या गराड्यामध्ये कोरटकर यांना आत पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे यांच्याबद्दलचे आहे ते अपशब्द वापरले होते आणि त्यामुळे शिवप्रेमींचा रोष आहे तो कायम आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेऊन आल्यानंतर कडक बंदोबस्तामध्ये आत आहे ते त्याला घेऊन पोलीस आता गेलेले आहेत। अटकेची प्रक्रिया आहे ती आता या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर आहे ते करण्यात येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर यांच्या विरोधातही शिवप्रेमीचा रोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सगळ्या परिसरामध्ये कडक असा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर यांच्यासह त्याचा जो साथीदार आहे ते परीक्षित या दोघांना आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये येते घेऊन हे पथक तेलंगणाहून आहे ते दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या अटकेची आता प्रक्रिया आहे ती या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडणार आहे।